नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी विज्ञान पाठ क्रमांक 13 बदल भौतिक व रासायनिक स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1, फरक स्पष्ट करा. भौतिक बदल व रासायनिक बदल. 1. भौतिक बदलात मूळ पदार्थांचे गुणधर्म आहेत तसेच राहतात. रासायनिक बदलात मूळ पदार्थांचे गुणधर्म बदलतात. 2. भौतिक बदलात मूळ पदार्थांचे संघटन कायम राहते. रासायनिक बदलात मूळ पदार्थांचे संघटन बदलते. 3. भौतिक बदल परिवर्तनीय असतात. रासायनिक बदल अपरिवर्तनीय असतात. उदाहरणार्थ बाष्पीभवन, उत्कलन, विलयन. आणि रासायनिक बदलामध्ये उदाहरणार्थ प्रकाश संश्लेषण, क्षरण. आवर्ती बदल व अनावर्ती बदल. उत्तर आहे 1. ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येणारे बदल म्हणजे आवर्ती बदल होय. ठराविक कालावधीनंतर पुन्हा घडतीलच असे निश्चित नसणारे बदल म्हणजे अनावर्ती बदल होय. 2. आवर्ती बदलात सातत्य असते. अनावर्ती बदलात सातत्य नसते. आवर्ती बदलामध्ये उदाहरणार्थ भरती, ओहोटी, घड्याळाच्या काट्यांचे भ्रमण. अनावर्ती बदलामध्ये उदाहरण वादळ येणे. नैसर्गिक बदल व मानवनिर्मित बदल. उत्तर आहे नैसर्गिक बदल. 1. एखादा बदल जो आपोआपच होतो त्या बदलाला नैसर्गिक बदल असे म्हणतात. आणि मानवनिर्मित बदल, जो बदल मानव स्वतःच घडवून आणतो त्या बदलाला मानवनिर्मित बदल असे म्हणतात. 2. निसर्गातल्या अनेक वस्तू आपोआप बदलत असतात. मानव त्याच्या फायद्याचे बदल करीत असतो. नैसर्गिक बदलामध्ये उदाहरण झाडावरील फळ पिकणे, लोखंड गंजणे. मानवनिर्मित बदल उदाहरणार्थ जंगल नष्ट करणे, अन्न शिजवणे. प्रश्न क्रमांक 2, खाली दिलेले बदल कोणकोणत्या प्रकारात मोडतात? कसे? दुधाचे दही होणे. उत्तर रासायनिक बदल अपरिवर्तनीय, सावकाश. फटाका फुटणे. उत्तर रासायनिक बदल अपरिवर्तनीय, शीघ्र. भूकंप होणे. उत्तर आहे भौतिक व रासायनिक बदल अपरिवर्तनीय, नैसर्गिक. पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण. उत्तर आवर्ती बदल, सावकाश, नैसर्गिक. स्प्रिंग ताणणे. उत्तर भौतिक बदल, परिवर्तनीय. प्रश्न क्रमांक 3, कारणे लिहा. हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्याच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी. उत्तर प्रत्येक पदार्थ ठराविक काळापुरताच टिकून राहतो. हा कालावधी खाद्यपदार्थाच्या वेष्टनावर नमूद केलेला असतो. हा कालावधी संपला की त्याच्यात रासायनिक आणि अपरिवर्तनीय बदल घडतात. हे असे कालावधी संपल्यानंतरचे पदार्थ खाल्ल्यास आरोग्याला घातक ठरू शकते. म्हणून हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी. लोखंडी वस्तूस रंग लावावा. उत्तर आहे लोखंडी वस्तू नैसर्गिकरित्या गंजते. हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, रसायनांची प्रक्रिया, वाफ यांची प्रक्रिया होऊन लोखंडावर गंज चढतो. यालाच क्षरण असे म्हणतात. हे क्षरण रोखण्यासाठी आणि लोखंड सुस्थितीत राहण्यासाठी लोखंडी वस्तूस रंग लावावा. लाकडी वस्तूस पॉलिश करावे. उत्तर आहे लाकूड हा सेंद्रिय पदार्थ आहे. त्याच्यावर सहज बुरशी किंवा वाळवी लागू शकते. पॉलिश लावल्याने लाकडामध्ये नैसर्गिक बदल होण्याची प्रक्रिया मंदावते. हा हानिकारक बदल रोखण्यासाठी लाकडी वस्तूस पॉलिश करावे. तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कलई करावी. उत्तर आहे तांबे, पितळ अशा धातूंवर नैसर्गिकरित्या हिरवट रंगाचा थर तयार होतो. हा क्षरणाचा प्रकार आहे कारण हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, रसायने आणि वाफ यांची तांबे, पितळ अशा धातूंवर प्रक्रिया होते. हे क्षरण रोखण्यासाठी तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कलई करतात. कलई केलेली भांडी स्वयंपाक करायला जास्त सुरक्षितही असतात. कोरडा रुमाल पाण्यात बुडवला तर लगेच ओला होतो, परंतु ओला रुमाल वाळण्यास वेळ लागतो.
उत्तर आहे कोरडा रुमाल पाण्यात बुडवला की तो पाणी शोषतो. या शीघ्र बदलाने रुमाल ओला होतो. रुमाल वाळणे ही सावकाश चालणारी प्रक्रिया आहे. यात रुमालातून पाण्याचे बाष्पीभवन व्हावे लागते. बाष्पीभवन हा भौतिक बदल वातावरणाच्या तापमानावर व आर्द्रतेवर अवलंबून असतो. म्हणून कोरडा रुमाल पाण्यात बुडवला तर लगेच ओला होतो, परंतु ओला रुमाल वाळण्यास वेळ लागतो. प्रश्न क्रमांक 4. कशाचा विचार कराल? अ. पदार्थांमध्ये झालेला भौतिक बदल ओळखायचा आहे. उत्तर. पदार्थांच्या गुणधर्मात आणि संघटनात काही बदल झाला आहे, हे लक्षात घेतले जाईल. जर हे दोन्ही झाले नसेल तर तो भौतिक बदल ठरेल. आ. पदार्थांमध्ये झालेला रासायनिक बदल ओळखायचा आहे. उत्तर आहे पदार्थांमध्ये काय फरक झाला आहे, त्याचे मूळ गुणधर्म बदलले आहेत का, त्याचे संघटन बदलले आहे का, त्याच्यात झालेला बदल अपरिवर्तनीय आहे का, हे लक्षात घेतले जाईल. या सर्व बाबी घडत असतील तर तो बदल रासायनिक असेल. प्रश्न क्रमांक 5. परिच्छेद वाचून बदलाचे विविध प्रकार नोंदवा. संध्याकाळचे 6 वाजायला आले होते. सूर्य मावळत होता. मंद वारा सुटला होता. झाडाची पाने हलत होती. साहिल अंगणात मातीचे गोळे बनवून त्यापासून वेगवेगळी खेळणी तयार करत बसला होता. भूक लागली म्हणून तो घरात गेला. आईने कणिक भिजवून पुऱ्या तळल्या. गरमागरम पुऱ्या खाताना त्याचे लक्ष खिडकीबाहेर गेले. पाऊस सुरू झाला होता. विजा चमकत होत्या. मंद प्रकाशात साहिल जेवणाचा आनंद घेत होता. 1. संध्याकाळचे 6 वाजायला आले होते. उत्तर. वेळ, आवर्ती, परिवर्तनीय बदल. 2. सूर्य मावळत होता. उत्तर. सूर्यास्त, आवर्ती, परिवर्तनीय बदल. 3. मंद वारा सुटला आहे. उत्तर आहे वारा वाहणे, भौतिक अनावर्ती बदल. 4. झाडाची पाने हलत होती. उत्तर आहे वाऱ्याने हालचाल, भौतिक अनावर्ती बदल. 5. साहिल अंगणात मातीचे गोळे बनवून त्यापासून वेगवेगळी खेळणी तयार करत बसला होता. उत्तर आहे मातीपासून खेळणी बनवणे, भौतिक बदल. 6. भूक लागली म्हणून तो घरात गेला. उत्तर. भूक लागणे, आवर्ती बदल. 7. आईने कणिक भिजवून पुऱ्या तळल्या. उत्तर आहे तळणे, भौतिक, अपरिवर्तनीय बदल. 8. गरमागरम पुऱ्या खाताना त्याचे लक्ष खिडकीबाहेर गेले. उत्तर. इकडे तिकडे पाहणे, अनावर्ती बदल. 9. पाऊस सुरू झाला होता. उत्तर आहे पाऊस पडणे, भौतिक, आवर्ती बदल. 10. विजा चमकत होत्या. उत्तर. वीज चमकणे, भौतिक, रासायनिक, शीघ्र बदल. 11. मंद प्रकाशात साहिल जेवणाचा आनंद घेत होता. उत्तर आहे मंद प्रकाश, भौतिक बदल. विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन क्लासेस चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग.